गौरव आहुजा याची मेडिकल तपासणी पूर्ण झाली आणि ससून रुग्णालयातील वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर आज आहुजाला येरवडा पोलीस स्टेशनला पोलिसांनी आणलं आणि त्यानंतर गौरव आहुजाचे एक्सक्लुझिव्ह फुटेज आपण लोकशाहीवर पाहिलेत। गुन्हा दाखल ते अटकेपर्यंत नेमकं काय झालंय, गौरव आहुजा याच्या कृत्याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर काल जे घडलं पुण्यामध्ये ते खरं तर अतिशय किळसवाणा प्रकार होता आणि त्याच्यानंतर गौरव आहुजा याला पोलिसांनी अटक केली आणि आता सध्या पुण्यात पोलिसांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येत आहे। वाहनाचं महत्वाचं आलं नाही। पहिला मुद्दा पुण्यातील शास्त्रीनगर चौकात अश्लील चाळे करत गोंधळ घालणाऱ्या गौरव आहुजाची आज वैद्यकीय चाचणी पार पडली आहे। दुष्कृत्यानंतर गौरव आहुजा पुण्यावरून कोल्हापूरला गेला। संपूर्ण घटनाक्रम आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। त्यानंतर कोल्हापूरच्या 20 किलोमीटर अलीकडे त्याने आपली कार पार्क केली। धारवाडला जाण्यासाठी भाड्याने गाडी मिळेल का, रिक्षावाल्याला खरं तर गौरवने विचारलं। एका स्थानिक रिक्षावाल्याने त्याला गाडी उपलब्ध करून दिली। त्यानंतर संकेश्वर पर्यंत गेल्यावर गाडी पुण्याच्या दिशेने उडवली। पुन्हा येरवड्याला सोडा असं तो ड्रायव्हरला म्हणाला। माफी मागतानाचा व्हिडिओ ड्रायव्हरला रेकॉर्ड करायला सांगितला। माफीनाम्याचा व्हिडिओ तयार करून मित्रांमध्ये व्हायरल केला। तर त्यानंतर गौरव आहुजा कराड पोलिसांना शरण आला। कराड पोलिसांनी त्याचा ताबा येरवडा पोलिसांना दिला। हा संपूर्ण घटनाक्रम आपण पाहिला आहे की नेमकं गौरव आहुजा याने जे कृत्य केलं आणि त्याच्यानंतर पोलिसांच्या ताब्यात येईपर्यंत गौरव आहुजाने काय केलं हे आपण पाहिलंय। तर लवकरच या मेडिकल चाचणीचा रिपोर्ट येईल आणि सातारा पोलिसांकडे हजर झाल्यानंतर काल रात्री खरं तर उशिरा पुणे पोलिसांनी गौरवला ताब्यात घेतलं। काल सकाळी पुण्याच्या येरवड्याजवळ सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करून अश्लील कृत्य केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी गौरव आहुजा याने काल संध्याकाळी माफीनामा देखील दिला होता। गौरव आहुजा याची मेडिकल तपासणी पूर्ण झाली आहे। ससून रुग्णालयातील वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर आहुजाला येरवडा पोलीस स्टेशनला पोलिसांनी आणलंय। दोनशे 281, 285, 79 तर 3-5 त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम 110, 112 आणि मोटर परिवहन अधिनियमचे कलम 184, 185 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। काल रात्री येथील एक आरोपी नामे भाग्येश ओसवाल यास काल सायंकाळी अटक करण्यात आलेली आहे। त्यापूर्वी वैद्यकीय तपासणी ससून हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि यातील जो मुख्य आरोपी होता ज्याचं नाव गौरव मनोज आहुजा वय वर्षे 25 असं आहे, यास काल रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज सकाळी त्याला पुण्यामध्ये आणून त्याची वैद्यकीय चाचणी करून सकाळी 7:45च्या दरम्यान त्याला अटक करण्यात आलेली आहे। आज दुपारी दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयाच्या समक्ष पोलीस कस्टडी रिमांड मिळण्याकरता सादर केलं जाईल आणि त्यानंतर पुढील तपास आहे तो सखोलपणे केला जाईल। मुख्य आरोपी जो आहे तो कोल्हापूरला गेल्याची माहिती समजा की कुठून कोल्हापूरमध्ये गेला होता का किंवा नक्की कुठं फिरलाय होता, त्याबाबत आमची टीमही त्या परिसरामध्ये काल काम करत होती। आपण त्या स्पॉटच्या जवळपास होतो, परंतु आरोपी आहे तो कराड पोलीस स्टेशनला सरेंडर झालेला होता आणि त्यानंतर आपल्याला तिथून तो आरोपी आपण पुण्यामध्ये आणलेला आहे। कारचं काय स्टेटस आहे, जी कार वापरली गेली ते काय? आता पोलीस कस्टडी रिमांड मिळाल्यानंतर त्याबाबतचा पुढील तपास आहे तो पोलीस करतील। सर खरं तर काल सकाळी 7:30चं हे सगळं प्रकरण आहे।
त्यांनी अंमली पदार्थ सेवन केले होते की दारू पिला होता की ड्रग्ज वगैरे काय घेतले होते का, अशी काय पोलीस तपासात माहिती समोर येते का? आणि दुसरी गोष्ट, काल सकाळी 7:30चं प्रकरण आहे, आज 7:30 वाजता त्याची वैद्यकीय तपासणी केली, तर आता ते दिसून येईल का वैद्यकीय तपासणी? निश्चित आरोपी आहे तो ताब्यात घेतल्यानंतर तात्काळ त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे, त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहेत आणि त्या रक्ताच्या नमुन्यावरून आपल्याला त्यानं काही सेवन केलं होतं याबाबतचा अभिप्राय फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मार्फत मिळू शकेल. जो पोस्टवाला आहे ना, त्याची वैद्यकीय तपासणीचा रिपोर्ट समोर आल्याचं कळतंय, त्याच्यात अल्कोहोल सापडले असंही कळतंय. असं काही मला वाटतंय तपासातील बाबी आहे त्याच्यावर आता या वेळेत आपण जास्त बोलणं उचित नाही होणार, पण निश्चितच चांगला आणि सखोल असा तपास यामध्ये होईल. पोषकार केस प्रकरण इथं जडलेलं होतं, आरोपीला इथं पिझ्झा देण्यात आला होता. या आरोपीने काय काल त्याचे काही मित्र काही घेऊन आले होते, काय दिलं जाणार आहे त्यांना, व्यवस्था कशी असते? आरोपींची व्यवस्था ही आरोपींसारखीच असेल. जो शासकीय भत्ता असतो तो शासकीय भत्ताच त्यांना देण्यात येणार, त्याबाबत कोणताही दुसरा वेगळा नियम अथवा कायदा त्यांना लागू होणार नाही. रात्री बर्गर आणि कॉफी सगळं असतं, याबाबत मला काहीही बोलण्यासारखं नाही. पिझ्झा हे सगळं आलं होतं, अजिबात तसली कोणतीही माहिती नाही. कुठलं काय गोष्टी आलं होतं? सर, महत्वाचा असा प्रश्न आहे की ज्यावेळी हा सगळा आरोप खरा झाला त्याच्यानंतर आता त्यांची तुम्ही तपासणी केली म्हणताय, ते तुमच्याकडे रिपोर्ट आले आहेत का? वैद्यकीय तपासणीचे प्राथमिक रिपोर्ट आहेत ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत, परंतु जे सॅम्पल्स, ब्लडचे सॅम्पल्स आहेत जे फॉरेन्सिक लॅबोरेटरीत जाणार आहेत, ते फॉरेन्सिक लॅबोरेटरीत दाखल केल्यानंतर त्याचं विश्लेषण झाल्यानंतर त्याचे अभिप्राय प्राप्त होतील. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे भारतीय न्याय संहितेचे कलम 270, 281, 285, 79 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम 110, 112 आणि मोटर वाहन अधिनियमचं कलम 184 आणि 185 यांचा आता यामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. सर, हा सगळा जो मुख्य आरोपी आहे त्याचा रात्री एक व्हिडिओ माफी मागतानाचा आला, पोलिसांना तो सापडत नव्हता, मात्र त्याने मीडियाच्या पर्यंत त्याचा व्हिडिओ पोहोचवला. नेमका तो व्हिडिओ कुठे शूट झाला आणि कोणामार्फत तो मीडिया? त्याबाबतचा पुढील तपास आहे ते पोलीस करीत आहेत, परंतु प्रसारमाध्यमांच्यातूनच आपल्याच काही प्रतिनिधींच्या मार्फतीनं तो व्हिडिओ आहे तो पोलिसांना मिळालेला आहे आणि निश्चितच त्यानं जे कन्फेशन दिलेलं आहे ते आम्हाला तपास करणं उपयुक्त ठरेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.